भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारनीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पाण्डवैरणनदी कैवर्तकः केशवः पाराशर्यवचः सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटन् नानाख्यानककेसरं हरिकथा सम्बोधनाबोधितं लोके सज्जनषट्पदैरहरः पेपीयमानं मुदा भूयाद्भारतपङ्कजं कलिमलं प्रध्वंसि न श्रेयसे मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ओम श्री परमात्मने नमः। नमस्कार श्रोते हो, माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे। धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे या उपक्रमाचा आजचा हा 152वा भाग आहे। जवळजवळ 3 वर्ष झाली। 2020 साली गोकुळाष्टमीच्या दिवशी, जन्माष्टमीच्या दिवशी आपण हा धर्मक्षेत्रे हा उपक्रम सुरू केला आणि त्याही पूर्वी 1 वर्ष म्हणजे 1 जुलै 2020मध्ये नाही, हा उपक्रम आपण 21मध्ये सुरू केला, पण 2020मध्ये हे यूट्यूब चॅनल सुरू केलं, त्यालाही आज 4 वर्ष झालेली आहेत। असा हा आपला प्रवास चालला आहे। अर्थातच आपल्या प्रेमामुळे, आपल्या पाठिंब्यामुळे, आपल्या सदिच्छांमुळे हा प्रवास अतिशय उत्तम रीतीने सुरू आहे आणि आता आपण अगदी गीतेच्या अखेरच्या टप्प्यामध्ये आलेले आहेत। म्हणजे 18व्या अध्यायातले सुद्धा जवळजवळ 60 श्लोक झालेले आहेत। अगदी शेवटचे 17-18 श्लोक राहिलेत आणि त्याचा अभ्यास आपल्या या पुढच्या 3-4 सेशन्समध्ये पूर्ण होईल आणि मग नवीन भागाला आपण प्रारंभ करणार आहोत। म्हणजे उपनिषदाला आपण सुरुवात करणार आहोत गोकुळाष्टमीपासून, 26 ऑगस्टपासून। त्याही पूर्वी आता अर्थातच तुमच्यासारखीच मलाही हुरहुर लागलेली आहे की ही गीता आता संपत आली, समारोप होणार, त्याची सांगता होणार। पण गीता ही कधी संपतच नसते बरं का। खरं म्हटलं तर गीता हे अक्षय अक्षुण्ण अशी ही परंपरा आहे आपली आणि त्यामुळे ही संपणारी नाही आहे। पुन्हा 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 त्याचं कितीही वेळेला आवर्तनं केली, कितीही वेळेला अभ्यास केला तरी दररोज प्रत्येक वेळेला त्याच्यातली नवनवीन रत्नं सापडतच जाणार आहेत। ही कधीच त्याचं समारोप होणारी ही गीता नाहीच आहे खरं म्हटलं तर। आणि हे करत असताना आणखीनही काही तुमच्यासाठी चांगल्या गोष्टीसुद्धा घेऊन येणार आहे। म्हणजे बघा, आज आहे 22 जुलै, त्यामुळे कालच नुकतीच गुरुपौर्णिमा होऊन गेलेली आहे। आषाढ महिन्यातली गुरुपौर्णिमा झालेली आहे आणि अनेक ठिकाणी गुरुपौर्णिमेचा हा महोत्सव साजरा केला जातो। आपले जे जगद्गुरू व्यास आहेत आपण त्यांनाही वंदन करतोच। प्रपन्न पारिजाताय तोत्र वेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः, आपण त्यालाही नमस्कार करतो आणि अर्थातच जगद्गुरू व्यासांना नमस्कार करतो। पण व्यास हे आद्य जगद्गुरू आहेत। व्यासांपासून ही परंपरा सुरू झाली आहे आणि हा व्यासांचा स्मृतिदिन आहे गुरुपौर्णिमा। त्यामुळे तुम्हीही आपापल्या गुरूंच्या प्रती आदरभाव व्यक्त केला असेल। अनेक ठिकाणी गुरुपौर्णिमा साजऱ्या झाल्या असतील। पण हा जो आपला संवाद आहे ना, ही जी भगवद्गीता आहे हा ज्ञानयज्ञ आहे। ज्ञानयज्ञ तर आहेच आहे आणि हा गुरु शिष्यांचा संवाद आहे। आणि जेव्हा अर्जुनाने हे शिष्यत्व स्वीकारलं, शिष्यस्तेहं शाधिमान् त्वां प्रपन्नं
तेव्हा कुठे भगवंतांनी उपदेश करायला सुरुवात केली. कारण गुरु शिष्यसुद्धा पारखून घेतात. भूमी उत्तम असल्याशिवाय बी पेरून उपयोग काय? जेव्हा भूमी नांगरलेली आहे, त्याची चांगली मशागत केलेली आहे, जिथे आता बी रुजायला ती भूमी तयार आहे किंवा ती ॲक्सेप्ट करणारी आहे, स्वीकार करणारी अशी भूमी आहे, तेव्हाच भगवंत उपदेश करतात असंही आहे. आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय 2ऱ्या अध्यायातल्या 11व्या श्लोकापासून हा खऱ्या अर्थाने गीतेचा उपदेश सुरू झाला. अशौचानन्व शौचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासू न गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. इथपासून जो उपदेश सुरू झाला, म्हणजे 2ऱ्या अध्यायामध्ये सगळे अनुक्रमणिका पाहिली आपण, की पुढे काय काय विषय येणार आहेत. म्हणजे ज्ञानयोग आहे, कर्मयोग आहे, भक्तियोग आहे, या सगळ्याचं एक छोट्या संक्षेपाने त्याच्यामध्ये चित्रण झालेले 2ऱ्या अध्यायात. 3रा, 4था, 5वा अध्याय हा कर्मयोगावर आधारित आहे. आत्मसंयम योग आहे किंवा ज्ञानविज्ञान योग आहे, असे अनेक योग बघत मध्ये विश्वरूप दर्शन आहे, भक्तियोग आहे, क्षेत्रज्ञ असे योग बघत आपण आता आलो 18व्या अध्यायापर्यंत. आणि 18व्या अध्यायातसुद्धा भगवंत काय म्हणत आहेत, म्हणजे अर्जुनाने प्रश्न एकच विचारला आणि भगवंत त्याला भरभरून उत्तरं देत आहेत. आणि भगवंत अनेक गोष्टी आपण पाहिल्या, सात्विक, राजस, तामस, हे धृतीचे प्रकार, कर्त्याचे प्रकार, कर्माचे प्रकार, सुखाचे प्रकार, असे अनेक प्रकार बघत आता अगदी अखेरच्या टप्प्याकडे आलो आहेत. तेव्हा भगवंत म्हणत आहेत, आता अर्जुनाला काय म्हणत आहेत भगवंत बघा. अर्जुनाला म्हणत आहेत की तू सगळं चित्त माझ्या ठिकाणी ठेव. मच्चित्त सर्व दुर्गाणी मत्प्रसादात तरिष्यसी. माझ्या ठिकाणी चित्त ठेवलं सस्त ही सगळी दुर्ग ह्याचाही 2 अर्थ आपण पाहिले. दुर्ग म्हणजे आपण किल्ला, गड, पर्वत असं म्हणतो, एवढाच अर्थ नाही आहे. इथे दुर्गचा फार व्यापक अर्थ आपण बघितला आहे. दुर्ग म्हणजे संकट. जे संकट ओलांडायला कठीण असतं, उल्लंघून जायला, संकटाच्या पलीकडे जायला जे कठीण असतं, दुर्गम असतं, ते दुर्ग आहे. आणि अशी सगळी संकटं तुझी दूर होतील. पण हे सांगताना भगवंत काय म्हणाले ते लक्षात आहे ना तुमच्या. पण जर का अहंकारामुळे तू ऐकलं नाहीस ना, तर मात्र विनाश अटळ आहे. अर्थात ही धमकी नाही आहे किंवा ही ताकीद दिलेली नाही आहे भगवंतानी, पण ही प्रेमाची सूचना आहे. ऐक बाळा, असं करू नकोस, असं वागू नकोस, असंही म्हटलेलं आहे. त्यामुळे भगवंतांची ही सूचना अर्जुनाने कशी मनावर घेतली किंवा कसं त्याचं पालन केलं हेही आपण पुढे बघणार आहोत. पुढे भगवंत लगेच पुढच्या श्लोकात म्हणतात, यदहंकारमाश्रिते, जर का अहंकाराचाच आश्रय घेतलास, न योत्स्य असं जर म्हणतोयस, अरे मिथ्यैष व्यवसायस्ते प्रकृतिस्त्वान नियोक्षती, प्रकृती तुला लढायला भाग पाडेलच. आणि ह्याचंही आपण विवरण मागच्या वेळेस बघितलं होतं. तेव्हाही मी तुम्हाला म्हटलं होतं की हा माझ्या आवडीचा श्लोक आहे. आवडीचा श्लोक अशासाठी की जरासं अध्यात्म मार्गामध्ये आपलं काही 4 पावलं अडखळत टाकल्यानंतर कुणालाही अगदी साहजिकच एक प्रकारचा गर्व होऊ शकतो, एक प्रकारचा अहंकार येऊ शकतो की चला आता जणू काही मी पोचलोच. आणि हाच क्षण धोक्याचा आहे, कारण इथून घसरगुंडीला परत सुरुवात होते. तुम्ही अगदी कष्टपूर्वक अभ्यासाने, व्यासंग वाढवत, भक्तिमार्गाने, कर्ममार्गाने अगदी त्या एखाद्या विशिष्ट ठिकाणापर्यंत पोचलात, पण तिथेच धोका आहे. एक वेळ बाकीचे अहंकार परवडले, पण हा अध्यात्मातला अहंकार जर का भिनत गेला ना, तर तो फार धोकादायक आहे. आणि म्हणून तिथून घसरगुंडी होऊ शकते, तिथून अधःपतन होऊ शकतं. आणि म्हणून भगवंत अर्जुनाला सांगत आहेत आणि अर्जुनाच्या निमित्ताने आपल्याला सांगत आहेत. आणि आपण हे वेळोवेळी अनुभवतो बरं का. ज्या गोष्टीत आपण जरा शहाणपणा दाखवतो, आपला इगो दाखवतो, आपला अति आत्मविश्वास जेव्हा दाखवतो, तेव्हा आपल्याला एक दणका बसतोच. आपण हे मागच्या वेळेस पाहिलं होतं की जे त्याचा आणि अर्जुनाचा सुद्धा अहंकार काही वाईट नव्हता बरं का, निगेटिव्ह अहंकार होता. निगेटिव्ह अहंकार अशासाठी की अर्जुनाला वाटत होतं की मी एवढा शूर, मी एवढा पराक्रमी आणि माझ्या विरुद्ध माझेच स्वजन
जर का लढायला उभे आहेत तर त्यांचा निपात होईल, त्यांचा वध होईल, त्यांचा संहार होईल आणि ते मला पाहवणार नाही. म्हणजे हाही एक प्रकारचा अहंकारच आहे की मी वेगळा, ते वेगळे, हाही अहंकारच आहे. ते म्हणून हा अहंकार, हा निगेटिव्ह अहंकार, चांगला आहे म्हटलं तर हा अहंकार दूर करण्यासाठी भगवंत म्हणतात, अरे हे असं होणारच नाही आहे. ही जी प्रकृती आहे ना, ही तुला लढायला भागच पडणार आहे. कारण न लढण्याचा जो निश्चय तोच मुळी मिथ्या आहे, तोच मुळी खोटा आहे. त्यामुळे अहंकाराला बळी पडून मी लढणार नाही असं म्हणूच नकोस. अरे तू टाळायचं म्हटलंस तरी ते टाळू शकणार नाहीस. हे आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं. आणि खरंच आहे, आपणही दैनंदिन आयुष्यात कितीतरी बढाया मारतो. माझं हे उत्तम आहे, माझं मी तसं आहे, मी असा आहे, मला हे छान येतं वगैरे आपण खूप बोलतो. पण जेव्हा अति तुमचं गर्वाचं घर खाली असं म्हणतात, गर्व अहंकाराचं रूपांतर जेव्हा गर्वात होतं ना, तेव्हा एक दणका तुम्हाला बसतोच. म्हणजे असं एक फार इंग्लिश सुवचन आहे, डेस्टिनी फाइंड्स यू ऑन द पाथ यू ऑलवेज ॲव्हॉइड. जो मार्ग तुम्हाला टाळायचा असतो तिथे बरोबर ती नियती तुम्हाला नेऊन ठेवते. हे तुला करायचं नव्हतं काय, बघ कर, आता करून दाखव, असं म्हणून ही आपल्याला डेस्टिनी. खरंच म्हणजे जिथे आपण एखादी गोष्ट छाती ठोकपणे सांगतो की मी ही करणार नाही, तिला बरोबर आपल्याला करावी लागते, असंही आपण मागच्या भागामध्ये पाहिलं होतं. मग संकल्प करायचेच नाहीत का, काही बोलायचंच नाही का, आत्मविश्वास नावाची काही चीज आहे का नाही, बोलायचं ना, निश्चित बोलायचं. पण कसं, त्या नियतीचा आदर करून बोलायचं. नियती आहे एक अतिशय शक्तिमान अशी एक फार पॉवर आहे आणि तिचा आदर करून तिलाच शरण जाऊन म्हणायचं की मी असे प्रयत्न करतो आहे, यश देणं तुझ्या हातात आहे. म्हणजे आपण मागच्या वेळेससुद्धा पाहिलं होतं, प्रिपेअर फॉर द वर्स्ट बट होप फॉर द बेस्ट. असं वागलं तर हे निश्चित होईल. हा एक आपल्याला धडा आहे बरं का, आपल्यासाठी हा एक संदेश आहे, आपल्यासाठी हा एक धडा आहे की मिथ्यैष व्यवसायस्ते प्रकृतिस्त्वान् नियोक्षती. कारण स्वभावजेन कौंतेय निबद्ध स्वेन कर्मणा. प्रत्येकजण म्हणजे प्रत्येकाची प्रकृती, ज्याला आपण स्वभाव म्हणतो, हा स्वभाव कशामुळे बनलेला आहे, स्वेन कर्मणा, स्वतःच्याच कर्मानी, पूर्वजन्मकृतानीच, पूर्वजन्मची कर्म जी आहेत त्याच्यामुळे प्रत्येकाचा स्वभाव बनतो. भावंडांचे स्वभाव कुठे एकसारखे असतात. म्हणजे प्रत्येक ठिकाणी स्वभाव हा प्रत्येकाचा भिन्न असतो आणि तो स्वभाव बरोबर तशा क्रिया करायला लागतो. आणि तुला जे करायचं नाही अर्जुना, कर्तुं नेच्छसी यन्मोहात, जे मोहामुळे तू करायचं नाही म्हणतोयस, करिष्यसी. कसा करिष्यसी म्हणजे करशीलच, आणि कसा करशील, अवशोऽपि तत्, अवश होऊन, असहाय्य होऊन तुला हे करावंच लागेल, हे लक्षात ठेव. हा एक संदेश आहे बरं का, एक धडा आहे आपल्यासाठी. आणि म्हणून हा धडा आपण लक्षात ठेवायचा आहे. आणि आता मात्र पुढच्या श्लोकाकडे आपण जाऊया. भगवंत काय म्हणतात पुढे 61व्या श्लोकात बरं का. भगवंत एक फार सुंदर, म्हणजे एक अतिशय हृदयातच ठेवावा असा एक श्लोक आहे. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. इथे अर्जुनाला काय म्हटलं, अर्जुनच म्हटले, हृद्देशे अर्जुन तिष्ठति. अर्जुन शब्दाचा अर्थ आपण वारंवार बघतोय, ऋजू अंतःकरणाचा आहे, सरळ आहे अर्जुन, ट्रान्सपरंट आहे, पारदर्शी स्वभाव आहे, आत बाहेर छल कपट काही नाही आहे. आणि अशा अर्जुनाला भगवंत म्हणतात ईश्वर. कोण, ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे. हृद्देशामध्ये म्हणजे अंतःकरणामध्ये, हृदयामध्ये कोण राहतो, कुणाच्या, सर्वभूतांच्या हृदयामध्ये तो ईश्वर राहतो. काय म्हटलेलं आहे, ब्रह्म वगैरे नाही वापरलेला शब्द, ईश्वर राहतो, तिष्ठती. आणि तो राहून काय करतो, सगळ्याचं सुचारू असं संचलन करत असतो. भ्रामयन म्हणजे फिरवतो, भ्रमती म्हणजे फिरतो, आणि भ्रामयती म्हणजे फिरवतो. हा ईश्वर आपल्याच अंतःकरणात राहून आपल्याला फिरवतो आहे.
अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरविसी जगदिशा असं म्हटलं आहे ना. हा भ्रामयन सर्व भूतानी फिरवत असतो. आणि कसा? यंत्रारूढानी, यंत्रावर टाकलेल्या वस्तूप्रमाणे या सगळ्या पृथ्वीला या मायेच्या सहाय्याने हा फिरवतोय 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 असं म्हटलेलं आहे. आता एक एक शब्द बघूया. अर्जुन ह्या शब्दाचा अर्थ पाहिला आपण. सरळ मनाचा आहे, रुजू अंतःकरणाचा आहे. आता ईश्वर म्हणजे काय? ईश्वर म्हणजे देव, एवढं आपल्याला माहिती आहे. पण तसं नाही आहे. शब्द जे वापरतात ना, अध्यात्मातला प्रत्येक शब्द हा सूचक आहे. तिथे तोच ॲप्रोप्रिएट आहे. त्याच्याऐवजी दुसरा शब्द इथे चाललाच नसता. ईश्वर, ईश्वर. आणि तो म्हणताना सुद्धा दीर्घ म्हणायचा बरं का, ईश्वर नाही म्हणायचं, ईश्वर. ई दीर्घ आहे. ईशन करणारा एक शक्ती आहे, ईशन शक्ती. आणि ईशन शब्दाचा अर्थ आहे, विष्णू सहस्रनामामध्ये सुद्धा त्याचं एक नाव ईशान आहे. ईशन ह्याचा अर्थ आहे नियंत्रक, नियंत्रण किंवा शासन करणे. आणि खरंच हा ईश्वर काय करतो? सगळ्याचं नियंत्रण करतो. सगळ्या गोष्टी त्यांनी त्याच्या हातात ठेवलेल्या आहेत. सगळ्याचं नियंता तोच आहे. तो कसा आहे? ईशनशील आहे, नियंत्रक आहे, शासक आहे. तोच सूत्रधार आहे, तोच अधिपती आहे. आता सूत्रधार शब्द मी इथे आत्ता वापरला. सूत्र याचा अर्थ आहे धागा, सूत्र याचा अर्थ आहे दोरा. सगळ्यांचे धागे दोरे त्याच्याच हातात आहे. हा सूत्रधार आहे. जसं आपण पपेट शो बघतो ना, कठपुतळीचा एक खेळ असायचा. त्याच्यामध्ये त्या कठपुतळ्या नाचतात असं आपल्याला वाटतं हा राजा आला, तिकडनं ती राणी आली, त्यांचं लग्न झालं, तो राजा शिकारीला गेला, त्यांनी वाघाला मारलं वगैरे आपण हे बघतोय. पण हे सगळं नुसतं चित्र आहे. त्याच्या दोऱ्या कुणाच्या हातात आहेत? तो वरती बसलेला जो सूत्रधार आहे ना, तो या सगळ्या दोऱ्या हलवतो आहे आणि मग त्याप्रमाणे ती चित्र हलत आहेत. हे आपल्याला बघायला खूप छान वाटतं, मज्जा वाटते. पण खरं सांगू का, आपण सुद्धा त्या बाहुल्याच आहोत. आपण त्याच्या हातातले बाहुल्या आहोत. आणि तो आपल्याला फिरवतोय. भ्रामयन सर्व भूतानी, तुला किंवा मला एवढंच नाही आहे, सर्व भूतानी, अगदी किडा मुंगीपासनं त्या हत्ती डायनासोरपर्यंत सगळ्यांना तो फिरवतोय. सर्व भूतानी. आणि कशी? यंत्रारूढानी मायया. शब्द बघा किती जुना आहे. यंत्र शब्द, आपण यंत्र शब्द वापरतो, पण हा कधीच आहे भगवंतांच्या मुखातून आलेल्या यंत्रारूढानी मायया. किंवा मागच्या भागामध्ये सुद्धा. आणि खरंच आहे, हे यंत्रच आहे. आणि यंत्रचं एक मशीन हा एक अर्थ आहे, आणि इन्स्ट्रुमेंट किंवा वाद्य असा एक दुसरा अर्थ आहे. मागच्या वेळेस मी बोलताना म्हटलं होतं, एक बेंगॉली प्रार्थना आहे. एक बेंगॉली प्रार्थना अतिशय सुंदर आहे, की जे सगळं घडतं आहे ना, ते तुझ्याच इच्छेने घडते. शोकोली तोमारी इच्छा, शोकोली तोमारी इच्छा, आम्ही जोंत्रो तोमी जोंत्री. आम्ही कोण आहोत? आम्ही यंत्र आहोत. आणि यंत्र वाजवणारा कोण आहेस? तो तू आहेस. यंत्र वाजवणारा तू आहेस किंवा यंत्र चालवणारा तूच आहेस, असं त्याला म्हटलेलं आहे. त्यामुळे यंत्र शब्द काही आधुनिक नाही आहे बरं का, फार जुना शब्द आहे. असा हा ईश्वर या सगळ्यांना, जीवमात्रांना, जीवभूतांना सगळ्यांना फिरवतोय फिरवतोय फिरवतोय. आपण अगदी ईशावास्य उपनिषदामध्ये सुद्धा पहिलाच श्लोक आहे, ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुंजीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्. ईशावास्यमिदं सर्वं, ईश्वराने हे सगळं व्याप्त केले. यत्किंच, एवढंच केलं आहे, हाच एरिया केला आणि तो एरिया सोडला आहे असं नाही. यत्किंच, जे जे आहे, जगत्यां जगत, या जगातलं जी प्रत्येक वस्तू आहे ती ईश्वराने व्यापलेली आहे. इथे तेच सांगितलं, ईश्वर सर्वभूतानां. पण इथे आणखीन व्यापक केलं आहे, हृद्देशेर्जुन तिष्ठती, प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो वसलेला आहे. आणि शेवटचा शब्द काय वापरला? यंत्रारूढानी मायया. या मायेने फिरवतोय. फिरवायला सुद्धा एक कळ लागते ना, एक बटन लागतं ना, एक खटका लागतो ना. यंत्र चालवायला सुद्धा एक खटका लागतो, मग ते सगळं फिरत राहतं, कारखान्यातली यंत्र. इथे हे चालवणारी कोण आहे? ईश्वर जरी हृदयात बसला तरी तो स्वतः काहीही करत नाही.
तो सगळं करून अकरताय, पण त्याची सहाय्यक कोण आहे, हे चालवणारी कोण आहे, ती माया आहे. ही माया आहे. आणि माया काय करते, आणि माया म्हणजे कोण आहे? आपल्याला वाटतं माया म्हणजे कोणीतरी वाईट आहे बरं का. असं नाही आहे हो, असं नाहीच आहे. मुळी या जगात जे जे दिसतंय ना, म्हणजे तुम्ही आम्ही आपली शरीरंसुद्धा मायाच आहेत. सगळं माया आहे. मायां तू प्रकृतीं विद्धी मायिनं तू परमेश्वरम. माया म्हणजे ही सगळी प्रकृती आहे. हे सगळं जे जे तुम्हाला दिसतंय, डोंगर, दर्या, पशु पक्षी, नदी, नाले, झरे, ओढे, सगळं जे काही दिसतंय ते सगळी मायाच आहे. मायां तू प्रकृतीं विद्धी मायिनं तू परमेश्वरम. आणि हा मायेचा अधिपती कोण आहे, त्याचा मुख्य कोण आहे, हे चालवणारा चालक, संचालक, शासक, नियंत्रक कोण आहे, तो परमेश्वरम आहे, असंही म्हटलेलं आहे. आणखीन जायचं का खोलात? मायेबद्दल खरंच तुम्हाला आणखीन जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला वेदांत डिंडिमाकडे जायला लागेल. वेदांताने डिंडीम करून सांगितलेले, वेदांत म्हणजे उपनिषद ज्याचा आपण अभ्यास करणार आहोत, वेदांताने डिंडीम करून सांगितलं आहे, घोष करून सांगितलं आहे. काय सांगितलं आहे? दृग्दृश्यौ द्वौ पदार्थौ स्तः. या जगात किती पदार्थ आहेत असं तुम्हाला विचारलं, आपल्याला काउंटच करता येणार नाही, आपल्याला मोजताच येणार नाही. पण आमच्या वेदांताने इतकं सोपं करून सांगितलं. ते म्हणत आहेत जगात फक्त 2च पदार्थ आहेत. दृग्दृश्यौ द्वौ पदार्थौ स्तः. बघा काय सांगितलं आहे, दृग्दृश्यौ द्वौ पदार्थौ स्तः परस्पर विलक्षणो दृग्ब्रह्म दृश्यमायेति इति वेदांत डिंडिमः. बघूया ह्याचा अर्थ बरं का, थोडं कठीण वाटेल तुम्हाला. दृक् आणि दृश्य 2च पदार्थ आहे. दृक् म्हणजे पाहणारा, साक्षी, एक कोणीतरी बघणारा आहे, आणि दृश्य म्हणजे जे दिसतंय ते. 2च पदार्थ आहेत या जगामध्ये, ब्रह्मांडामध्ये. दृग्दृश्यौ द्वौ, 2 पदार्थ स्तः. कसे आहेत पण ते? परस्पर विलक्षण, एकमेकांशी अजिबात साम्य नाही, पूर्ण विलक्षण आहेत. याच्या अगदी अपोजिट तो आहे. एक आहे ब्रह्म, एक आहे माया. किंवा असं म्हटलेलं आहे दृग्ब्रह्म, जो बघणारा आहे तो ब्रह्म आहे, आणि दृश्य मायेती. किती डेफिनेशन केलं, किती 2 भागच करून टाकले. बघणारं आहे ते ब्रह्म आहे, आणि बघितलं जाणारं आहे जे दृश्य आहे ती सगळी माया आहे. इति वेदांत डिंडीम. हा वेदांताने डिंडीम करून सांगितलं आहे. अजून आम्हाला कळतच नाही आहे, पण इतकं त्यांनी घोष करून सांगितलं आहे, पुन्हा पुन्हा सांगितलं आहे, पण हे आम्हाला कळत नाही. पण आता समजून घेऊया बरं का. कारण ही यंत्रारूढानी मायया, आणि माया म्हणजे वेगळी कोणी नाही आहे. जे जे तुम्हाला डोळ्यांनी दिसतं आहे ते सगळं ती माया आहे, आणि ज्याच्या माध्यमातून हे बघितलं जातं आहे ते सगळं ब्रह्म आहे. तुम्ही बघताय ना, बघणारं कोण आहे? तुम्ही म्हणाल डोळे. अहो डोळे नाही बघत, डोळ्याच्या आतमध्ये हे बहिश्चक्षु आहेत, याच्यामध्ये अंतश्चक्षु आहेत. ह्या डोळ्यांनी बघितलं जात नाही, अंतश्चक्षुनी सुद्धा बघितलं जात नाही. तो बघणारा कोण आहे? ते ब्रह्म आहे, आतमधला आत्मा आहे, तोपर्यंतच. त्यामुळे दृग्ब्रह्म दृश्यमायेति इति वेदांत डिंडिमः. अजून काही पूर्ण पटलं नाही आहे. बघा ना, ते परब्रह्म एकटंच होतं. त्या परब्रह्माला स्फुरण झालं की मी अनेक रूपांनी प्रगट होईल. 6 अकामयत, त्यांनी इच्छा केली. 6 अकामयत, काय इच्छा केली? बहुस्यां प्रजायेयम इति. मी अनेक ठिकाणी प्रगट होईल, मी अनेक रूपांनी प्रगट होईल अशी त्यांनी इच्छा केली. आणि मग त्यांनी काय केलं? इदम सर्वम असृजत, आणि हे सगळं निर्माण केलं, विश्व निर्माण केलं. मग काय केलं? तत्सृष्ट्वा देव तदेव अनुप्राविशत. ते सगळे हे सृष्टी निर्माण केली, आणि त्याच्यामध्ये तो शिरला, त्यांनी प्रवेश केला. हे सगळं अगदी समजा झाडं, वेली, पशु पक्षी हे सगळं निर्माण केलं, आणि त्याच्यामध्ये तो अलगद असा शिरला. कुठल्या रूपाने? आत्मरूपाने शिरला. आणि म्हणून त्याला विष्णू म्हटलेलं आहे. विष म्हणजे शिरणे, प्रवेश करणे, आणि म्हणून तो विष्णू आहे. तोच प्रभविष्णू आहे, तोच ग्रसिष्णू आहे, असं त्याचं वर्णन आहे. तोच सगळ्या विश्वामध्ये खरं म्हटलं तर तो अनुस्यूत आहे.
या विश्वामध्ये तो भरून राहिला आहे, सगळीकडे तो भरून राहिला आहे. कुठे कुठे आहे आणि कुठे नाही आहो, कुठे नाही ते विचारा. ब्रह्म मीच, ब्रह्म मीच, मीच तेज मी, वारी मीच मेदिनी. ब्रह्म मीच, मीच तेज, वारी मीच मेदिनी. पृथ्वी मीच आहे, ब्रह्म मीच आहे, पाणी मीच आहे, व्योम मीच आहे, मीच व्योम, वायू मीच, मज विणे नसे कोणी. आधी मी म्हणते आणि मग आपण अर्थ बघूया बरं का, म्हणजे मग त्याला एक रिदम येईल. ब्रह्म मीच, मीच तेज, वारी मीच मेदिनी, मीच व्योम, मीच वायू, मज विणे नसे कोणी. रुद्र मीच, मीच विष्णू ब्रह्मदेव तोही मी, स्वर्ग मृत्यू सर्व ठाई, पूर्ण एक मीच मी, पूर्ण एक मीच मी. सगळीकडे तोच भरून राहिला आहे. ब्रह्मामध्ये, वारीमध्ये, व्योमामध्ये, मेदिनीमध्ये, विष्णू, रुद्र, स्वर्ग, मृत्यू, पाताळ, सगळीकडे मीच भरून राहिलो आहे. म्हणजे ते एक दृक् तत्व जे आहे तो हा आहे आणि दृश्य आहे ती सगळी माया आहे. बघा, सगळ्यांच्या अंतर्यामी तोच आहे, हृदयामध्ये तोच आहे. हे आपण मागे पाहिलं आहे बरं का. 15व्या अध्यायात पाहिलं आहे, 13व्या अध्यायात पाहिलं आहे. 13व्या अध्यायामध्ये म्हटलं तर हृदय सर्वस्य विष्ठितम, सगळ्यांच्या हृदयामध्ये तो स्थिर आहे, हृदय सर्वस्य विष्ठितम. आणि 15व्यामध्ये काय म्हटलं होतं आठवत आहे ना, सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनैंच. सगळ्यांच्या हृदयामध्ये हाच आहे, हे वारंवार भगवंत सांगतात वेगवेगळ्या शब्दामध्ये. इथे हेच सांगले, ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठती. कशामध्ये आहोत? स्थूलामध्ये तोच आहे, सूक्ष्मामध्ये तोच आहे, व्यक्तामध्ये तोच आहे, अव्यक्तामध्ये तोच आहे, ब्रह्मदेवामध्ये तोच आहे आणि पिपिलिकीमध्ये एवढीशा मुंगीमध्ये सुद्धा तोच आहे. सगळीकडे तोच भरलेला आहे. आणि आता बघूया आणखीन, सगळीकडे तो भरले. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठती, भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. एक एक शब्दाचे अनेक अर्थ आपण बघणार आहोत. यंत्र याचा अर्थ मशीन पाहिला, यंत्र म्हणजे वाद्य पाहिला. यंत्र याचा अर्थ एक चक्र आहे. चक्र कुठलं आहे? अगदी साधं बैलगाडीचं घ्या, घड्याळातलं चाक घ्या, नाही तर मोठ्या कारखान्यातलं चाक घ्या. चक्र म्हणजे काय असतं? त्याला एक मध्ये आस असतो आणि बाजूला आरे असतात. अगदी सायकलचं चाक जर का आपल्याला डोळ्यासमोर लगेच आणता येईल, एक मध्यभाग असतो, एक केंद्रबिंदू असतो आणि बाजूला आरे असतात त्याचे. हे सगळे मध्यबिंदूला जर का गती मिळाली तर सगळे आरे फिरायला लागतात. बरोबर एक फिरला की सगळं फिरायला लागतं. मग मायारूपी यंत्रावर ही सगळी नामं, रूप, चिन्ह त्या यंत्रावर टाकलेली आहेत. ती माया जशी फिरवते तशी फिरतात. हत्ती, घोडे, वाघ, सिंह, कुत्रा, मांजर, गाय, बैल, माणसं, किडा, मुंगी, पर्वत, नद्या सगळे फिरतात. त्यामुळे केंद्र जे आहे, नाभी जे आहे, किंवा त्यालाच आपण आता परब्रह्म म्हणूया, ते फिरलं की सगळं फिरतं. म्हणजे त्यांनी नुसती कल्पना केली, त्यांनी नुसती इच्छा केली की सगळं फिरतंय. खरं सांगू का, मायेला काही स्वतःची स्वतंत्र सत्ता नाही आहे. तर सायकलीचा जो टायरच्या बाजूचा जो आरा असतो किंवा जे स्पोक्स आपण म्हणतो, ते स्वतः ठरवत नाही चला फिरायचं. मधला आस फिरला की ते सगळं फिरतं, ते सगळं यंत्र फिरायला लागतं. त्यामुळे मायेला स्वतःचं सत्ता नाही आहे, स्वातंत्र्य नाही आहे. पण त्या मध्यभागामुळे, त्या केंद्रामुळे, त्या नाभीमुळे, तो तुंबा जो असतो मधला जो आहे त्याच्यामुळे सगळं फिरतं. सुसूत्रता कशामुळे? त्याच्यामुळे. समन्वय कशामुळे? त्याच्यामुळे आहे. आणि म्हणूनच इथे म्हटलेलं आहे हृदय सन्निविष्टो, सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो, मीच नियामक आहे. किंवा 11व्या अध्यायात सुद्धा भगवंत म्हणाले होते ना, कालोस्मि लोकक्षयकृत प्रवृद्धो. मीच आहे, काळसुद्धा मीच आहे, सगळीकडे मीच आहे. त्यामुळे अर्जुना हे लक्षात ठेव, हे युद्ध आहे ना, आत्ता जे युद्धभूमीवर आपण बोलतो आहोत, ही जी रणभूमीवर जे चाललेलं हे युद्ध कार्य आहे, ही युद्धक्रिया जी आहे, ही कौरवांच्या किंवा पांडवांच्या इच्छेवर अवलंबून नाही आहे बरं का. तुम्हाला इथे भावलीसारखं फिरवलं जातं आहे. त्यामुळे ही इच्छा तुझी नाही आहे, कौरवांची, शत्रूची नाही आहे. याच्या मागे त्या परब्रह्माचं पूर्वनियोजन आहे. तू आहेस तो फक्त निमित्त मात्र आहे.
जेव्हा जे घडायचं असतं ते घडतंच, कोणीही ते बदलू शकत नाही. एक फार जुना हिंदी सिनेमा आहे, त्याच्यामध्ये एक वाक्य, एक पात्र सारखं हे वाक्य म्हणायचं, ते मला आत्ता आठवतं आहे सारखं. जब जब जो जो होना है तब तब सो सो होता है. जेव्हा जे घडायचं असतं ते घडतंच, तुम्ही बदलायचं ठरवलं तरी बदलू शकत नाहीत, असं ते हे आहे. आता हे सगळं आपण बघतोय बरं का. याचा अर्थ आता आपल्याला बऱ्याच प्रमाणात कळला. पण अजून एक नाही कळलं. अजून एक आमची मुख्य शंका अशी आहे की जर तो सगळं फिरवतोय, ईश्वरच जर का सगळं करतोय, तर मग आम्ही काही बरं वाईट कर्म करतो त्याचा दोष तुम्ही आम्हाला का देता? आम्ही कोणी समजा चोऱ्या करणार आहे, कोणी स्मगलिंग करणार आहे, कोणी अतिरेकी आहे, मग ह्याचं खरं तर कर्तृत्व त्याच ईश्वराकडेच द्यायला पाहिजे, कारण तोच फिरवतोय ना, तोच तशी बुद्धी देतोय. अहो तसं नाही आहे. असं तुम्ही इतकं सगळं त्याच्यावर टाकून किंवा त्या नामानिराळे होऊ नका. आणि तसं होऊ पण शकत नाही. कारण आता बघूया आणखीन याचा जो आक्षेप आहे त्याचं खंडन कसं करता येईल बघूया. इलेक्ट्रिसिटी आहे ना सगळीकडे, इलेक्ट्रिसिटी सगळीकडे आहे. आमच्या घरात तर अनेक उपकरणं आहेत. आमच्याकडे AC आहे, आमच्याकडे हीटर आहे, आमच्याकडे मिक्सर आहे, आमच्याकडे मायक्रोवेव्ह आहे, फ्रीज आहे, वॉशिंग मशीन आहे, डिशवॉशर आहे, 100 प्रकारच्या गोष्टी आहेत. अगदी साध्या बल्ब आहे, फॅन आहे, सगळं आमच्याकडे खूप आहे. पण कार्य वेगळं आहे ना प्रत्येकाचं. कार्य वेगळं आहे. मिक्सरमध्ये आम्ही अन्न बारीक करतो, काही वाटण असतं ते बारीक करतो. फ्रीजमध्ये आम्ही वस्तू गार करतो. हीटरमुळे आमची खोली गरम करतो. ACमुळे थंड करतो. दिव्यामुळे प्रकाश पडतो. इस्त्रीमुळे आम्ही कपडे चांगले करतो. पण सगळ्याचं कार्य वेगळं आहे. पण कधी कधी काय होतं सांगू का, आमचा मिक्सर बिघडतो, आमचा TV बिघडतो. मग दोष कुणाला आहे? इलेक्ट्रिसिटीला दोष नाही आहे, विजेमुळे बिघडला नाही आहे. तुम्ही चांगलं हाताळलं नाही ते यंत्र म्हणून तो बिघडला आहे ना. मिक्सर, आणि माझा मिक्सर बिघडला, ह्यांचा नाही बिघडला, तिचा नाही बिघडला, माझा बिघडला आहे मिक्सर. म्हणजे दोष कुठे आहे? तो माझ्यात आहे. मी नीट वापरला नाही आहे. आपण वापरत नाही आणि दोष मात्र त्याला देतो, असं नाही चालणार ना. भगवंत म्हणतात की मी तुम्हाला फक्त प्रेरणा देतो, पण कुठल्या मार्गाने जायचं आहे, सात्व रज का तम, हे तुमचं तुम्हीच ठरवायचं आहे. त्यामुळे विजेवर उपकरणं, म्हणजे विजेचा दोष नाही, उपकरणं बिघडतात त्याच्यात विजेचा काडी मात्र दोष नाही. वीज फक्त तुम्हाला पुरवठा करत असते. नाहीतरी आता आम्हाला व्याख्यात्यांना म्हणजे वक्त्यांना नेहमीच हा प्रश्न येतो की कुठल्याही ठिकाणी गेलो की माईक कसा आहे, ध्वनिक्षेपक कसा आहे, त्याच्यावर खरंच अवलंबून असतो. तो कधी खरखरतो, कधी चांगला आवाज देतो, कधी किंचाळतो, कधी खरखर येते त्याच्यामध्ये, अशा अनेक गोष्टी आहेत. तसंच आपलं सेम तसंच आहे. आपल्याला मनुष्य देह दिला आहे, हा ॲसेट आहे. हा ॲसेट आहे, त्याचा वापर तुम्ही चांगला केला तर उपयोग आहे. म्हणजे आपणच आपला स्वभाव सुधरवू पण शकतो आणि बिघडवू पण शकतो. असं नाही म्हणणार की त्यांनी दिलं आता मी काय करणार. अरे त्यांनी देह दिला आहे, वापरायचा कसा तो तुम्ही ठरवा. पाहिलं होतं मागे आपण 6व्या अध्यायामध्ये, उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत आत्मैव हि आत्मनो बंधू आत्मैव रिपुरात्मनः. त्यामुळे दिलेय शक्ती त्यांनी, पण वापरायची कशी हे थोडं तुम्ही तुमचं विवेकशक्ती वापरा. म्हणजे म्हणूनच हे सांगितलं आहे. बघा ना, आणखीन एक उदाहरण बघूया. गंगा पवित्र आहे, गंगा नदी अतिशय पवित्र आहे. गंगेला कधी कधी पूर येतो, तो पूर परत ओसरतो, अशा घटना घडत. आणि गंगेचा प्रत्येक कण हा पवित्रच आहे खरं म्हटलं तर. पण हा गंगेचा पूर जेव्हा येतो आणि जेव्हा ओसरतो तेव्हा काही खड्ड्यांमध्ये पाणी भरलेलं असतं आणि त्या खड्ड्यांमधलं पाणी तसंच राहतं. असं दिवसेंदिवस महिनोन महिने ते पाणी तसंच राहतं. मग त्याच्यामध्ये किडे होतात, त्याच्यामध्ये जंतू होतात, त्याच्यामध्ये अशुद्धी होते, घाण होते. म्हणजे त्या खड्ड्यातलं पाणी आहे ना ते अशुद्ध होतं. की ते गंगाजल आहे म्हणून ते पवित्रच असेल असं नाही, कारण त्याच्यामध्ये घाण होते ना. म्हणजे त्या एवढ्याशा खड्ड्यातलं पाणी जरी गंगेचं असलं
तरी ते त्याची घाण, त्याची अपवित्रा, त्याची अशुद्धी आहे ती त्याची स्वतःची आहे, ती गंगेची नाही आहे. पण आणखीन एक गंमत होते, पुन्हा पुढच्या वर्षी पूर आला आणि पुन्हा ते पाणी वाहून गेलं की पुन्हा तेच पाणी पवित्र होतं. पुन्हा तेच पाणी पवित्र होतं. म्हणजे जितकं तुम्ही अहंकाराने स्वतःला संकुचित कराल तेवढे तुम्ही अशुद्ध व्हाल, आणि जेवढे तुम्ही त्याच्याशी एकरूप व्हाल, त्या पुराबरोबर वाहून जाल, तेवढेच तुम्ही शुद्ध होऊन जाणार. अगदी साधं उदाहरण आहे हे, पण तरीसुद्धा हे समजा नाही पटलं तरी बघूया. म्हणजे त्या पुराबरोबर, त्या लोंढ्याबरोबर ते पाणी वाहत गेलं की त्याची एकदेशीयता, त्याची अशुद्धी, त्याची अपवित्रता निघून जाते आणि पुन्हा ते पवित्र असं गंगाजल होतं. बघा ना, भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया, असाच एक श्लोक मागे पाहिला होता. मत्तः सर्वं प्रवर्तते मयाध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम. सगळं हे फिरतंय कुणामुळे? मी अध्यक्ष आहे, मी मुख्य आहे, मी केंद्रबिंदू आहे म्हणून हे फिरते. किंवा मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भाव समन्विताः. हे सगळं त्याच्यामुळे फिरते. प्रेरणा, चालना सगळं त्याच्यामुळे. त्याच्या नियमाने वागलात तर तुमचं कल्याण आहे. त्याच्या विरुद्ध वागलात, मीच शहाणा, मीच वेगळा, मीच श्रेष्ठ म्हणलात तर नाही होणार. आता कालच गुरुपौर्णिमा झाली आहे. खरं सगळ्याचा पाया काय आहे? सगळ्याची सुरुवात कुठनं व्हायला पाहिजे? पहिली आहे ती चित्तशुद्धी. चित्तशुद्धी झाली की जिज्ञासा उत्पन्न होते, एक औत्सुक्य निर्माण होतं. आणि मग ते तुमची जेव्हा तयारी होते ना, बघा लक्षात घ्या, आपली जेव्हा तयारी होते, शिष्य जेव्हा रेडी होतो, तेव्हा बरोबर गुरु मिळतातच त्याला. मास्टर विल ॲपियर वेन डिसायपल इज रेडी. गुरु हा करायचा नसतो, गुरु हा शोधायचा नसतो. गुरु प्रगट होतातच जेव्हा तुमची तयारी होते. आणि तुमची तयारी केव्हा होईल? जेव्हा तुमचं चित्त शुद्ध आहे, तुमच्या मनामध्ये जिज्ञासा आहे. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानिनस्तत्वदर्शिना. त्यामुळे मग चित्तशुद्धीतनं जिज्ञासा आहे, जिज्ञासेतनं गुरुप्राप्ती आहे, गुरुप्राप्तीकडनं ज्ञानप्राप्ती आहे. ज्ञानप्राप्ती होऊन पुरेसं नाही आहे, ती ज्ञानावर निष्ठा असायला पाहिजे. म्हणजे बघा, चित्तशुद्धी, जिज्ञासा, गुरुप्राप्ती, ज्ञानप्राप्ती, मग ज्ञाननिष्ठा, मग मोक्षप्राप्ती, अशा क्रमाने आपल्याला त्या परमपदापर्यंत पोचायचे. आणि शेवटी प्राप्त होणारे विदेह कैवल्यावस्था. विदेह कैवल्यावस्था प्राप्त होण्यासाठी हे सगळं आधी समजून घेतलं पाहिजे. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. असं हे यंत्रावर आपल्याला घातलेलं आहे खरं तर. आता भगवंत काय म्हणतात? तमेव शरणं गच्छ. आता हीच खरंच आहे ना, तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत. काय सुंदर सांगितलं, तम एव शरणं गच्छ. म्हणून तू काय कर, आता कळलं की नाही तुला, ही माया आहे ना, ही फिरवत असते. आणि मायेला कबीरजींनी फार सुंदर म्हटलेलं आहे, कहू कबीर संतन की बैरनी तिन्ही लोक की प्यारी. तिन्ही आपल्याला सुद्धा माया आवडते. तुम्हाला, आम्हाला सगळं हे सृष्टी, हे जे दृश्य जग आहे ना, ह्याच्यात रमायला फार आवडतं. आम्हाला सिनेमा आवडतो, आम्हाला नाटक आवडतं, आम्हाला गाणं ऐकायला आवडतं, आम्हाला पर्यटन आवडतं, आम्हाला सगळं आवडतं. तिन्ही लोक की प्यारी. तिन्ही लोकांना ती प्यारी आहे. पण सब संतन की बैरनी आहे. संत ओळखतात की मायेत अडकायचं नाही आहे, हे संतांना कळतं. त्यामुळे ह्या मायेचा पार लागत नाही. ती आम्हाला खेळवते, पण आम्हाला हेच कळत नाही की आम्ही खेळणं आहोत. आम्हाला वाटतं मी किती बुद्धिमान, मला किती पैसे आहेत माझ्याकडे, हे मी सगळी खेळणी विकत घेऊ शकते. अगं तूच खेळणं आहेस. कुणाच्या हातातलं? त्या मायेच्या हातातलं तू खेळणं आहेस. हे तुझं तुलाच कळत नाही आहे. त्यामुळे लहान मूल जसं खेळण्याबरोबर खेळतं आणि नंतर फेकून देतं, तशी ही माया जीवाबरोबर खेळते. आणि प्रपंच हे सुद्धा तिचंच रूप आहे बरं का. तुम्हाला वाटते की प्रपंच मी घडवला, माझं असं कर्तृत्व आहे. अगं हे खेळणं दिलं आहे तुझ्या हातात, तू पण खेळत बसले आणि तू स्वतःच एक मोठं खेळणं आहेस असं म्हटलेलं आहे. असू दे, आता त्या श्लोकाबद्दल नको. आता पुढचा श्लोक बघूया.
तमे म्हणून काय कर, मायेचा जो अधिपती आहे ना त्याला शरण जा. नाहीतरी आपण मागे सुद्धा पाहिलं होतं, दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते माया मे तांतरंती ते. या मायेला जर का तरुण जायचं ना, पलीकडे जायचं असेल तर या मायेच्या अधिपतीला शरण जायला पाहिजे. मामेव ये प्रपद्यन्ते, मग तेच सांगितलं इथे, तम एव शरणं गच्छ, त्यालाच शरण जा. तमेव शरणं गच्छ. आणि कसा, नुसता आपला तात्पुरता एक नमस्कार केला गेलो असं नाही, सर्व भावेन भारत, पूर्ण शरण जायचे. सर्व भावेन भारत तत्प्रसादात पराम शांतीम स्थानम प्राप्स्यसी शाश्वतम. आणि त्याची कृपा लाभली. प्रसाद म्हणजे इथे खायचा प्रसाद नाही, कृपा. तत्प्रसादात काय मिळेल तुला, दोन गोष्टी मिळतील, पराम शांतीम आणि स्थानम. कसं मिळेल, स्थानम प्राप्स्यसी शाश्वतम, शाश्वत पद मिळेल, परमशांती मिळेल. बघा, दोन मोठी बक्षिसं मिळणार आहेत, मोठे पुरस्कार मिळणार आहेत की ज्याची तुलना इथल्या कुठल्या पुरस्काराशी होणारच नाही. तमेव शरणं गच्छ, अनन्य भावाने जायचं. सर्व भावेन भारत, थोडं हातचं राखून काही ठेवायचंच नाही, सगळं त्याला देऊन टाकायचं. आता ही भक्ती अनन्य भक्ती आम्ही पुष्कळ बोललो आहे याच्याबद्दल. अनन्य भक्ती कुणाची श्रेष्ठ असं म्हणतात ना, की वृंदावनातल्या ज्या गोपिका होत्या ना त्यांची भक्ती सगळ्यात श्रेष्ठ. आपण कबीरांचंही पाहिलं होतं दोहा, कबीर कबीर क्या कहे जाओ यमुना के तीर, एक एक गोपी के प्यार में बह गए कोटी कबीर. इतकी त्या व्रजवासी गोपींची भक्ती होती. पण खरं सांगू का, शेवटी माणसाला ना थोडा तरी अहंकार येतोच. भक्तीचा सुद्धा त्यांना किंचित अहंकार झाला, किंचित, बरं का, जास्त नाही, पण किंचितसुद्धा तो बाधकच आहे. असा व्रजवासी गोपिकांना अहंकार झाला. रासक्रीडा खेळताना प्रत्येकीला वाटायला लागलं, बघा कृष्ण माझ्याबरोबरच खेळतो बरं का. कृष्ण सगळीकडे होता, राधेबरोबर पण होता आणि त्या गोपिकांबरोबर पण होता. रासक्रीडा करताना तो सगळ्यांना वाटलं की बघा कृष्ण म्हणजे मीच त्याला आवडते जास्त. अहंकार झाला. आणि हे त्याला कळलं, त्याला बरोबर कळतं, त्याच्यापासून काही लपूनच राहत नाही. त्याला कळलं आणि तो तिथून अदृश्य झाला, कुठेच तो कृष्णच दिसेना. आणि मग सगळ्या गोपी विरहाने अगदी कासावीस झाल्या. पश्चात्तापही झाला की अरे हे माझ्या मनात आलं, हेच चुकलं बरं का. तेव्हा त्याचा धावा केला की अरे आज चुकलं आमचं, तू ये बाबा, परत ये, कुठे आहेस तू, असं म्हणून त्याला अगदी हाका मारायला लागल्या. तेव्हा म्हणाला की इथेच आहे ना मी, अरे कुठे गेलोच नव्हतं, तुमच्याच जवळ होतो. बघा, कृष्णाने म्हटलेलं आहे इथेच होतो तुमच्याजवळ. आता काय, पण त्याने एक फार सुंदर श्लोक त्याच्याबद्दल सांगते, मराठीतला आहे. तुम्ही टाकिले मज बघण्याचे, पटल घेऊनी कुवासनेचे. मी तुमच्याच जवळ होतो पण तुम्ही माझ्याकडे बघत नव्हतात ना, तुम्ही तुमच्या अहंकारामध्ये मग्न होतात. तुम्ही टाकिले मज बघण्याचे, पटल घेऊनी कुवासनेचे, दिसलो नच केवळ या हेतू, धुक्यात जैशा लपती वस्तू. तुम्ही तुमच्या डोळ्यावर कुवासनेचं पटल आल्यामुळे तुम्हाला ते दिसलं नाही. कसं दिसलं नाही, जसं धुक्यामध्ये वस्तू समोर असते पण दिसत नाही ना. धुक्यात जैशा लपती वस्तू, तसा मी तुम्हाला दिसलो नाही, कारण तुमच्या डोळ्यावर ते अहंकाराचं, ते कुवासनेचं पटल आलं होतं. ही जी आहे ही खरं अनन्य भक्ती होती त्यांच्याकडे, पण किंचित अहंकाराने सगळा नाश केला. आणि राधेची भक्ती तर खरंच अनन्य होती. म्हणजे असं म्हटलेलं आहे की भक्त जसा भगवंतासाठी अगदी विरहाने व्याकुळ होतो तसा भगवंतसुद्धा होतो. असं म्हटलं जातं बरं का की राधेसाठी हा कृष्ण इतका वेडा झाला होता की गाईची धार काढायच्या ऐवजी बैलाची धार काढायला लागला. हो, बैल दुभवी नंदा घरी, असा जो करायला लागला. आणि खरंच आहे. तेव्हा राधेने त्याला एकदा विचारलं बरं का, हे जरी सगळं खरं असलं तरी राधेने त्याला विचारलं की तू सगळं माझं माझं म्हणतो, माझा सुदामा, माझा पेंद्या, माझं गोकुळ, माझं हे, माझी यशोदा मैया, हे सगळं माझं, मला कधीच तू माझं म्हणत नाहीस रे, माझी राधा असं कधीच तू म्हणत नाहीस. तेव्हा कृष्णाने काय उत्तर दिलं की अगं बरोबर आहे, पण सांगू का तुला राधे, माझी राधा म्हणण्यातसुद्धा एक दुरावा आहे.
एक दुसरे पण आहे ना. माझी वस्तू, आता माझा रुमाल, माझं पुस्तक वगैरे म्हणण्यात दुरावा आहे, दुसरेपणा आहे ना. त्यामुळे त्याच्यामध्ये जो दुरावा आहे, खरं म्हटलं ना तर राधा हीच कृष्ण आहे आणि कृष्ण हीच राधा आहे. वेगळेपणा नाही आहे ना, म्हणून मी तुला माझी म्हणत नाही. आपण सुद्धा बरं का, आता हे खरंच आहे, अनन्य अनन्य पुष्कळ वेळा शब्द ऐकला आहे. आपणही प्रार्थना किंवा मंत्र पुष्पांजली आरती झाल्यानंतर म्हणतो, अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर. म्हणतोच, फक्त नुसते शब्दच असतात. अन्यथा शरणं नास्ति, तुझ्याशिवाय दुसरा आसरा नाही असं म्हणतो, पण लक्ष कुठे असतं? किती वाजलेत, चला मला ही बस गाठायची आहे, मला घरी जाऊन ही कामं करायची आहेत, किंवा काही प्रसाद आला आज काय आहे, किंवा ही माझी मैत्रीण आली आहे का आज आरतीला. कुठेतरीच कुठे अन्यथा शरणं नास्ति, नाही आहे आमचं लक्ष. त्वमेव शरणं मम नुसतं म्हणतो, पण तो भाव त्याच्यात उतरला पाहिजे. ते शब्दातले नुसते शब्द न राहता तो भाव खरोखर त्याच्यात उतरला पाहिजे, तरच ते शक्य आहे खरं म्हटलं तर. आणि खरंच तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत. ईश्वराला शरण जायचं असेल ना, तर सगळे भाव त्याच्यात उतरले पाहिजे. सगळे भाव तुमचे, म्हणजे श्रद्धा आहे, प्रेम आहे, निरहंकार आहे, सद्भाव आहे, धीर आहे, निश्चलता आहे, निरलसता आहे, उत्कटता आहे. आणि हे भाव सर्व भावेना जरी म्हटलं असलं तरी सातत्याने पाहिजेत, अखंडपणाने पाहिजेत. आणि खरं सांगू का, हा श्लोक जो आहे ना, 62वा श्लोक जो आहे, तो त्या सगळ्याची शास्त्रोपदेशाची परिसीमा आहे. परिसीमा. आता इथे हा क्लायमॅक्स आहे. आपल्या भाषेत बोलायचं झालं तर हा या गीतेचा क्लायमॅक्स आहे. तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत. आणि लगेच आमिष पण दाखवले, तत्प्रसादात पराम शांतीम स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम. बघा ना, हे स्थान प्राप्त तुला होणार आहे, कारण अनुभवाच्या साक्षात्काराने आत्मज्ञानाचं शिखर तू गाठशील. पराम शांतीम आणि शाश्वतम पदमव्ययम, तिथपर्यंत पोचशील, ते शिखर गाठशील. बघा ना, हे संत पुरुष आहेत ना, हे असं होतं. आता हे अर्जुनाला का सांगितलं आहे भगवंतानी, तमेव शरणं गच्छ. आता आत्तापर्यंत भगवंत म्हणत होते, मामेकम शरणं व्रज, मला शरण ये, मच्चित्त सततं भव, माझं माझं म्हणत होते. आता माझं न म्हणतात तमेव, त्याला शरण जा. तम एव, एव वापरले, आणि एव म्हणजे च, त्यालाच शरण जा. आणि त्यालाच म्हणण्यामध्ये या शरीर यंत्राशी संबंध ठेवू नको. मागच्या श्लोकात जरी म्हटले यंत्रारूढानी मा, हे शरीर तुझं नाही आहे बरं का. शरण जायचं तर फक्त त्यालाच शरण जा. त्यामुळे सर्व भावेनं, आणि सर्व भावेनमध्ये सुद्धा फार सुंदर म्हटलेलं आहे की शरीर आहे, मन आहे, इंद्रिय आहे, ही सारखी विरुद्ध दिशेने धावतायत अहो आमची, प्रतिकूलच आहेत. काय शरीर एका जागी बसत नाही, मन बसत नाही, इंद्रिय नाही, आणि तरीसुद्धा त्यांचा सगळा जो प्रतिरोध आहे, प्रतिकूल परिस्थिती आहे, ते त्याच्या पलीकडे तुला जायचं आहे. सर्व भावेन भारत, तिथे जा. आणि तम एव शरणं गच्छ. आता माम नाही म्हणत आहेत भगवंत, मामेव शरणं नाही म्हणत आहेत, आता तम एव म्हणतात. का हे काय एकदम रोल बदलला? एकदम का बदलले? आत्तापर्यंत मच्चित्त मला म्हणजे सारखं म्हणत होते मन मना भव मद्भक्तो मद्याजी मान नमस्कुरू, आता तम म्हणतात. का? अहो काय होतं की जवळच्या व्यक्तीचा तेवढा विश्वासच वाटत नाही, किंमतच वाटत नाही. फार जवळचे कितीही महान व्यक्ती तुमच्या जवळ असेल, आपण म्हणतो ना घर की मुर्गी दाल बराबर, किंवा पिकतं तिथे विकतच नाही. अर्जुनाचं कदाचित तसं झालं असेल, नाही झालं पण कदाचित झालं असेल अशी शंका आल्यामुळे म्हटलेलं आहे तम एव शरणं गच्छ. आणि खरंच आहे, संत महापुरुष जेव्हा विद्यमान असतात ना, मागेही पाहिलं होतं, अर्जुनालाही पश्चाताप झाला होता. सखेती मत्वा प्रसभय्य दुःखतम, हे कृष्ण हे यादव हे माधवेती, असं म्हणला होता तो. खरंच आहे, पण जेव्हा जेव्हा आणि
आपल्याला माहितीच आहे, अतिपरिचयाद अवज्ञा. आता हा मित्रच आहे ना, मित्र आहे, थोडा हुशार आहे, थोडा शहाणा आहे, सल्लागार आहे, जरा गुरु आहे, ठीक आहे, एवढाच आहे. पण हे परब्रह्म हे काही पटलंच नव्हतं ना. असं कदाचित असेल. आता अर्जुनाची खरं तर भूमिका अगदी स्पष्ट झालेली आहे. आता त्याला माहिती आहे, पण तरी भगवंत म्हणतात तम एव शरणं गच्छ. पण नाहीतर काय होतं, अतिपरिचयाद अवज्ञा. फार सुंदर एक श्लोक आहे बरं का. अतिपरिचयाद अवज्ञा संततगमनादनादरो भवती मलये भिल्लपुरंध्री चंदनतरुकाष्ठमेंधनं कुरुते. काय होतं, मलय पर्वतात इतकी चंदनाची झाडं आहेत, सगळीकडे चंदनच. आपल्याला चंदन म्हणजे अगदी मौल्यवान किंवा फार अगदी रक्षण करण्यासारखा वृक्ष वाटतो, पण तिथे सगळीकडे चंदनाचीच झाडं. त्यामुळे ते अगदी सरपण जर आणायचं, त्या चूल पेटवायची असली कोणातल्या भिल्ल पुरंध्री, भिल्लाची बायको भिल्लीण असते, तिला चूल पेटवण्यासाठी सुद्धा ती चंदनाचीच लाकडं, रोजचं आपलं स्वयंपाक करायला, भाकरी करायला सुद्धा चंदनाची लाकडं वापरते. कारण अतिपरिचयाद अवज्ञा, तिला त्याची किंमतच नाही. आम्ही मात्र ते चंदनाचं एवढंसं लाकूड मोठ्या किंमत देऊन विकत घेतो. तिथे किंमतच नाही आहे. जितकी वस्तू फार जवळीक असेल ना, अतिपरिचय झाला की त्याची किंमत राहत नाही. आणि म्हणून कदाचित तमेव शरणं गच्छ असं म्हटलं असावं. बघा आता पुढच्या श्लोकाकडे जाऊया. 63वा श्लोक. इति ते ज्ञानमाख्यातं गुह्याद् गुह्यतरं मया विमृश्यैतदशेषेण यथेच्छसि तथा कुरु. इति शब्द आलाय बरं का. इति केव्हा येतं, अगदी रामरक्षेमध्ये सुद्धा आपण म्हणतो अथ ध्यानं, ध्यायेदाय, आणि मग ते झाल्यावर म्हणतो इति ध्यानं. अथ आणि इति, सुरुवात आणि शेवट, स्टार्ट आणि एंड. गीतेमध्ये सुद्धा असंच आहे, सगळीकडेच असं असतं. अथ व्यवस्थितान दृष्ट्वा धार्तराष्ट्रान कपिध्वजः. पहिल्या अध्यायातल्या 20व्या श्लोकापासनं अथपासनं सुरुवात झाली, ती इथे इतिला येऊन थांबली. इति ते ज्ञानमाख्यातं. इति म्हणजे असं. ज्ञातम ज्ञानम आख्यातम. मी हे आता तुला ज्ञान सगळं सांगितलं. कुठलं ज्ञान सांगितलं? गुह्यात गुह्यतरम मया. गुह्यातलं गुह्य, अगदी रहस्यमय असं ज्ञान सांगितलं. पण आता तू काय कर अर्जुना, विमृश्य एतत् अशेषेण. काही बाकी न ठेवता, शिल्लक न ठेवता, विमृश्य विचार कर, ह्याच्यावर नीट निर्णय घे, आणि यथेच्छसी तथा कुरु. ही गीतेची इति वाक्य आहे, सगळ्यात शेवटचं वाक्य आहे. यथेच्छसी तथा कुरु. आता मी तुला फोर्स नाही करणार. आत्तापर्यंत म्हणत होते युज्यस्व भारत, युध्यस्व भारत, किंवा हे कर, नियतं कुरु कर्मत्वम, किंवा तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर वगैरे वगैरे, हे कर सांगत होते. आता नाही सांगत आहेत. नाहीतरी खरा उपदेशकर्त्याची भूमिका, गुरूंची भूमिका अशीच असली पाहिजे. हे 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 मी तुला सांगितलं, तुझी इच्छा असेल तसं कर. फोर्स करणं हे दबाव आणण्यासारखं आहे. इथे फोर्स नाही करत आहेत भगवंत. म्हणतात यथेच्छसी तथा कुरु, तुला पाहिजे तसं कर. पण ते सुद्धा कसं करशील? विमृश्य, विचार कर, निर्णय घे, विवेकाने. हे चांगलं काय, वाईट काय, आत्मवस्तू काय, अनाथ, ह्या सगळ्याचा विवेक कर आणि मग ठरव तू, असं म्हटलेलं आहे. आता बघा हां. आणि कुठलं ज्ञान मी तुला सांगितलं? गुह्यात गुह्यतरम मया. खूप वेळा गुह्य ज्ञान सांगितलं आहे. 15वा अध्याय पुरुषोत्तम योग इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मया नघ. किंवा अगदी 9व्या अध्यायात सुद्धा म्हणालो ते इदंतु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे. किंवा भूय एव महाबाहो शृणु मे परमवचः. माझं जे परमवचन आहे ते ऐक. किंवा 14व्या अध्यायात म्हणालो ते परम भूय प्रवक्ष्यामि ज्ञानानाय ज्ञानमुत्तमं. किती उत्तमातलं उत्तम ज्ञान, गुह्यातलं गुह्य ज्ञान भगवंतानी आपल्या शिष्याला सगळं सांगितलेलं आहे. आणि शिष्यसुद्धा साधा नाही आहे बरं का. वाटेल त्याला द्यायचंच नसतं हे गुह्य ज्ञान. हा शिष्य कसा आहे? सुधी आहे,
सुधी. खरंच आहे, सुधी म्हणजे ज्याची बुद्धी उत्तम आहे. आपण महात्म्य मागच्याच भागात आपण पाहिलं, महात्म्याचा अर्थ पाहिला. पण ज्ञान कुणाला द्यायचं? ज्याची पात्रता आहे, ज्याची तेवढी रिसेप्टिव्हिटी आहे, ज्याची तेवढी ग्रहणक्षमता आहे, त्यालाच द्यायचं आहे. त्यामुळे पार्थो वत्स सुधीर भोगता. सुधी आहे, ज्याची बुद्धी उत्तम आहे, हिताची बुद्धी आहे, त्यालाच ते द्यायचं असतं. आणि तसं हे आहे म्हणून आता भगवंत म्हणत आहेत, इति ते ज्ञानम आख्यातम गुह्यात गुह्यतरम मया. आणि जसं महात्म्यामध्ये म्हटले ना, हे पार्थो वत्स सुधीर भोगता दुग्धम गीतामृतम महत. दूध आणि गीतारूपी अमृत ह्याची एक तुलना केली, त्याला उपमा दिलेली आहे. जसं दूध हे पूर्णान्न आहे ना, दूध पूर्णान्न म्हणतात की सगळं त्याच्यामध्ये आहे. एक सी विटॅमिन सोडलं तर दुधामध्ये सगळं आहे. त्यामुळे दूध जसं पूर्णान्न आहे, तसंच हे गीतारूपी जे अमृत आहे ते परिपूर्ण तत्त्वज्ञान आहे. त्यामुळे खरंच माणसाला जसं स्वतःची प्रकृती सुधारायची असेल, आरोग्य सुधारायचं असेल तर दूध प्यावं. अगदी तसंच स्वतःचं जीवन जर का उन्नत, प्रगत, विकसित आणि श्रेयाच्या मार्गाने न्यायचं असेल तर गीतारूप तत्त्वज्ञानच पाहिजे. आणि ते तुला मी आता सगळं सांगितलेलं आहे. पण कसं सांगितलं आहे अर्जुना? समासेन, संक्षेपानी, सूत्ररूपानी, सूचकतेने हा सद्बोध केलेला आहे भगवंतानी. इति ते ज्ञानमाख्यातं गुह्यात गुह्यतरम मया. अर्जुन कसा आहे? विचक्षण श्रोता आहे, सुपात्र श्रोता आहे, सावध आहे, दक्ष आहे. या कानाने ऐकलं आणि त्या कानाने सोडून दिलं असा अर्जुन श्रोता नाही आहे. ऐकतोय, त्याच्यावर विचार करतोय, नाही समजलं तर प्रश्न विचारतोय, असा सावध दक्ष श्रोता आहे. आणि म्हणून, आणि खरंच आहे, वक्ता कसा आहे? वक्ता आणि श्रोता दोघंही विलक्षण आहेत. वक्त्याची इच्छा काय आहे की ह्या श्रोत्यामध्ये चांगलं परिवर्तन व्हावं. जो संभ्रमित झाला होता ना, जो मोहित झाला होता, तो स्थिरबुद्धी व्हावा, स्थितप्रज्ञ व्हावा. आणि म्हणून ही वक्त्याची इच्छा. आणि म्हणून वक्ता सांगता आणि वक्ता इतका नम्र आहे बरं का. वक्ता म्हणते की कदाचित आता हे विमृश्य ह्याच्यावर फार अनेक विचारवंतांनी फार सुंदर विवेचन केलेलं आहे. एका पुस्तकात मी वाचलं की कदाचित वक्त्याच्या हातनं सुद्धा चूक होऊ शकते. की मी सांगण्याच्या भरात काही माझ्या हातनं चुका झाल्या, पण तू पारखून घे बरं का. श्रोत्याला सांगितलं आहे, तुम्ही पारखून घ्या. विमृश्य एतद अशेषेण. कारण वक्त्याला सुद्धा मर्यादा आहेत. आता हा वक्ता फारच मोठा आहे, म्हणजे साक्षात भगवंत आहे. पण कुठलाही वक्ता कितीही अगदी विद्वान असला तरी चूक होऊच शकते. कुठल्याही वक्त्याच्या हातनं चूक होऊच शकते. त्यामुळे हे पारखून घे बरं का. मी म्हणतोय त्याच्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवू नको, कारण हा वक्ता विवेकशाली असा वक्ता आहे. किंवा हे जे म्हटले ना, विमृश्य एतत् अशेषेण. कधी काय होतं ना, आपल्यातले सुद्धा काही लोक वैतागानी, त्राग्यानी म्हणतात, मी काय सांगायचं काम केलं, आता तुम्ही बघा, तुम्ही तुमचं बघा. असं त्राग्याने इथं म्हणत नाही आहेत भगवंत. त्यामुळे असं म्हटलेलं आहे. असं आपल्याकडे म्हणजे अगदी आपल्या घरातली वडीलधारी मंडळीसुद्धा कधी म्हणतात, आमचं काय सांगायचं काम आहे, ऐकायचं नाही ऐकायचं तुमची मर्जी. असं त्राग्याने नाही म्हटलं बरं का इथे भगवंतानी. विमृश्य म्हणजे इथे लीनता आहे, इथे नम्रता आहे वक्त्याची सुद्धा. आणि श्रोता तर आहेच आहे, सावध दक्ष श्रोता आहे. आणि हे तू जेव्हा विमृश्य म्हणजे ह्याच्यावर जेव्हा विचार परिशीलन करशील तेव्हा तुला ते कळेल. आणि मग यथेच्छसी तथा कुरु. जी तुझी इच्छा असेल तसं तू कर बरं का अर्जुना, असं फार सुंदर रीतीने सांगितलेलं आहे. आत्तापर्यंत आधी भगवंत म्हणत होते की हे तुझं चुकतं आहे, हे असं वागू नकोस, किंवा क्लैब्यम मास मगमः पार्थ, त्याला अपशब्द पण वापरले. पण आता सगळा उपदेश करून झाल्यानंतर म्हणजे नाऊ बॉल इज इन युअर कोर्ट. आता निर्णय तुझा आहे, तू डिसिजन घ्यायचं आहेस. आता माझं काम संपलं. अतिशय प्रेमाने, अतिशय समजूतदारपणाने हे सगळं संवाद चाललेलं आहे. आणि आता कदाचित अर्जुनाला वाईट वाटेल ना, की म्हणजे मग माझ्यावर विश्वासच नाही का. यथेच्छसी तथा कुरु म्हणजे
मी आणि अर्जुन खरंच आहे, खरंच अर्जुन इतका बुद्धिमान आहे, समंजस आहे, धैर्यशील आहे, संयमी आहे, पण त्याहीपेक्षा तो गुरुभक्त आहे. तो गुरुभक्त आहे, त्यामुळे गुरुनी सांगितलं की तो ऐकणारच. आणि तरी गुरु असं जर का म्हणतायत की तुला पाहिजे तसं कर, हा शिष्याचाच अवमान आहे. की तुम्ही सांगाल ते करायला, म्हणजे असं आपण म्हणतो ना की ह्यांनी सांगितलं विहिरीत उडी मार म्हणून तू मारणार आहेस का? पण खरंच काही शिष्य गुरु सांगतील ते डोळे मिटून ऐकायला तयार असतात. मग असं अर्जुनाला कदाचित थोडंसं मनामध्ये खंत वाटेल, असं कदाचित वाटते की संशयाला वाव नको. त्यामुळे आत्तापर्यंत सूचक पद्धतीने हिंट्स दिल्या होत्या, क्लूज दिले होते. पण आता भगवंत म्हणतात की नाही असं नाही आहे. सर्व गुह्य तमं भूय शृणु मे परमं वचः. कशासाठी मी तुला सांगतो आहे? अरे रागवू नकोस अर्जुना. किती मन सांभाळतायत बघा दोघं एकमेकांची. यथेच्छसी तथा कुरु. ह्याच्यात हे त्राग्यानी वैतागानी म्हटलेलं नाही आहे. तू अरे माझा फार लाडका आहेस, इष्टोसी मे, इष्ट आहेस, लाडका आहेस, अतिशय प्रिय आहेस, दृढमिती, आणि हे दृढ आहे. ततो म्हणून वक्ष्यामी, म्हणून मी हे सांगतोय, ते हितम, तुझ्या कल्याणाचंच मी तुला सांगतोय. वाटेल ते नाही, तू असं काही त्याच्यातनं गैरसमज करून घेऊ नकोस बरं का अर्जुना. कारण हे जे तुला ज्ञान दिलं ना, ही आत्मवस्तू आहे ना, अतिशय दुर्ज्ञेय आहे, दुर्विज्ञेय आहे, गुह्य आहे, सूक्ष्म आहे, रहस्यमय आहे. आणि म्हणून सर्व गुह्यतमं भूयश, गुह्यतम, गुह्यातलं गुह्य, रहस्यातलं रहस्य सांगतोय. कारण ही वस्तू तुलनाच करता येत नाही ना कशाशी. नभासारिखे रूप या राघवाचे म्हटले तरी नभापेक्षाही तो सूक्ष्म आहे. अणोरणीयान महतो महीयान. आपल्याला जास्तीत जास्त अगदी विज्ञानाने शोधून काढले तर अणूपर्यंत जाता येतं, पण हा अणूच्याही पेक्षा सूक्ष्म आहे. अणोरणीयान महतो महीयान. आणि हे जे सांगितलं आहे ना, हे सगळ्यांनाच प्राप्त होत नाही, हे सगळ्यांना मिळतच नाही. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चिद यतती सिद्धये. हजारो माणसामधला एखादा प्रयत्न करतो. एखाद्या प्रयत्न करणाऱ्याला एखाद्याला मी तत्वतः जाणता येतो. असं जे इतकं कठीण आहे हे तुला मी सांगितलं. आणि ते आकलन होण्यासाठी शांत शुद्ध मन आवश्यक आहे. सिम्पल प्युअर माइंड कॅन एक्सपिरियन्स इट. आणि मग हे गुरूंचं, या भगवान श्रीकृष्णाचं या अर्जुनावर अतिशय प्रेम आहे. गुरूंचं शिष्यावर खरं तर पुत्रवतच प्रेम असावं लागतं. आणि म्हणून त्याला म्हटलेलं आहे प्रियोत्तम, इष्टोसी मे दृढमिती. आणि खरंच आहे, त्याच्या ह्या ज्ञानामध्येच आंतरिक शांती आहे, समाधान आहे. त्यामुळे शाश्वतम पदम अव्ययम म्हटलं होतं ना, ते आहे हे. आणि खरी सांगू का, अशी गोष्ट आहे भगवंत इथे सांगतानासुद्धा सांगतायत, सावधपणानेच सांगतायत. पण हे उपदेशाचे जे संस्कार असतात ना, ते कधीकधी लगेच मुरत नाहीत बरं का. कालांतराने रुजतील, फळतील, फुलतील, बहरतील आणि त्याला आत्मज्ञानाचे अंकुर फुटतील. आणि ह्याच्यासाठीच जे हाडाचे गुरु आहेत, हाडाचे शिक्षक आहेत, पुन्हा 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 सांगतच राहतात की आत्ता नाही, थोडे दिवसांनी कळेल. नाहीतरी आपलंसुद्धा बघा ना, आपण शाळेत असताना कितीतरी अवघड ती प्रमेय काय, ते सिद्धांत काय, ती सूत्र काय, पाठ नुसती केली. पण आता त्याच्यातली गंमत कळते. मी अगदी लहान असताना मला जोपर्यंत आपले पाढे आहेत म्हणजे 30पर्यंतचे भागाकार येत होते. पण समजा 74नी कसं भागायचं, एखादी मोठी संख्या आहे, 7-8 आकडी संख्या आहे, त्याला 74नी भागायचं कसं हे मला येतच नव्हतं. पण मला नंतर मी आणि ज्या दिवशी गुरुजीने, आमचे जोगळेकर गुरुजी होते, त्यांनी शिकवलं, त्या दिवशी मी उपस्थित नव्हते आणि मला तो काही प्रकार कळलाच नाही, कसं 74नी भागायचं. पण त्यांनी मला अगदी पुन्हा पुन्हा समजावून सांगितलं. आजही माझ्या ते लक्षात आहे. म्हणजे इतक्या हाडाचे जे गुरु आहेत, हाडाचे जे शिक्षक आहेत, ते तुम्हाला तळमळीने शिकवतच असतात. कधीतरी ते रोज आहेत. कितीतरी गोष्टी आपल्याला शाळेत एवढ्या नीट समजल्या नव्हत्या. अनेक कविता असतील, सुभाषितं असतील, त्याचा अर्थ आत्ता लागतो. पण हे कालांतराने रुजत असतं.
म्हणून तर इथे म्हटलं आहे. आणि मागेसुद्धा भगवंत म्हणत आहेत, मधनं भगवंत म्हणत आहेत, भक्तोसी मे सखा चेती रहस्यम हे तदुत्तमम. 4थ्या अध्यायात म्हणाले होते, 9व्या अध्यायात तर पहिल्याच श्लोकात म्हणत आहे, प्रवक्ष्याम्यनसूयवे. तू कसा आहेस अर्जुना? अनसूयेस. तुझ्याकडे दोषदृष्टीचा अभाव आहे म्हणून मी तुला चांगलं हिताचं सांगतोय. किंवा यत्तेहम प्रियमाणाय, तू प्रिय आहेस रे मला म्हणून तुला सांगतोय. मया प्रसन्नेन तवा अर्जुनेदम. 11व्या अध्यायात विश्वरूपात सुद्धा म्हणाले होते, मी तुझ्यावर प्रसन्न आहे पण तू माझ्या आवडीचा आहेस. इथे यथेच्छसी तथा करू म्हणजे कसंही वागा मर्जीप्रमाणे असं इतका त्राग्याने म्हटलेलं नाही आहे. पण आज्ञाधारक शिष्याला ही शिक्षा वाटू शकते आणि ही भीती दूर करण्यासाठी भगवंत म्हणतात इष्टोसी मे. अतिशय कोमल शब्दात म्हणतात इष्टोसी मे दृढमिती ततो वक्ष्यामी असं म्हटलेलं आहे. आणि अजून एक इष्टचा आणखीन एक अर्थ बघूया बरं का. दोन्ही बाजूनी हा 2 वे ट्रॅफिक आहे, दोन्ही बाजूनी आहे बरं का. भक्ताला भगवंत जसे प्रिय असतात तसा भगवंताला भक्तसुद्धा इष्टच असतो. त्यामुळे कारण मागे आपण पाहिलं होतं, ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्य. तुम्ही ज्या भावाने मला स्मराल किंवा भजाल तसाच मी तुम्हाला प्राप्त होतो. मग हे तसंच आहे, जसं पेरावं तसं उगवतं. आणि इथे शब्द आणखीन एक फार सुंदर वापरला आहे, तर सर्वगुह्यतमं भूय शृणु मे परमं वचः इष्टोसी मे दृढमिती. दृढ म्हटलेलं आहे. दृढ म्हणजे काय? निश्चित, कन्फर्म. आपल्याला कशावरच हल्ली विश्वास नाही आहे. जर का मी म्हटलं की मी 18 तारखेला तुझ्याकडे येईल, तरीसुद्धा लोक 4 वेळा फोन करतात, नक्की येणार आहात ना, मग घरातनं निघालात की कळवा, मग कोपऱ्यावर आलात की परत मिस कॉल द्या. नाही गरज. दृढ म्हणजे दृढ, येणार म्हणजे येणार, हो म्हणजे हो, इतकं आहे. आणि भगवंताचं तर हे भगवंताचं वचन आहे, तुमचं माझं नाही आहे, दृढम. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे, एकदा भक्त जर का म्हणाला की भगवंता मी तुझा आहे, मी तुझा आहे, की भगवंत त्याच्यावर संपूर्ण विश्वास ठेवतात. सकृदेव प्रपन्नाय तवास्मीति च याचते. सकृत एकदाच, सकृत एव प्रपन्नाय, शरणागत जो आला एकदाच आणि तो जर का म्हणला मी तुझा आहे रे, तवास्मी इति च याचते अभयम सर्वभूतेभ्यो. अशा सर्वांना मी अभय देतो. ददाम्येतत् व्रतम मम, हे माझं व्रत आहे. आणि जर तुम्ही एकदा मला म्हणलात मी तुला शरण आलो आहे भगवंता, तर मी अभय देतो आणि ते माझं कन्फर्म आहे, ठाम मत आहे. व्रतम मम असं म्हटलेलं आहे. बघा ना काय एक एक गोष्ट खरं बोलावं तेवढं कमी आहे. कोळसा कसा असतो? हो, कोळसा काळा असतो ना. कितीही धुतला कोळसा, अगदी साबणाने काय शॅम्पू सोडा कशाने धुतला तरी तो काय काळ्याचा काही गोरा होत नाही. पण हाच कोळसा, लक्षात घ्या, हाच कोळसा अग्नीमध्ये टाकला तर तो अग्नी इतकाच तेजस्वी होतो. मग तसंच भक्ताचं आहे. भक्त जर का कितीही कोळशासारखा काळा असू दे, कितीही पापी असू दे, अपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो हि सा. भक्ताचं तसंच आहे. कितीही वाईट असू दे, कितीही पापं केली असू दे, कितीही दुराचरणी असू दे, पण एकदा का तो मिळाला ना त्या भगवंताला, त्याच्याशी एकरूप झाला, तद्रूप झाला की पुन्हा येणं नाही, पुन्हा मागे फिरणं नाही, तो तेजस्वीच होतो. नदीचं तर आपण नेहमीच बोलतो, यथा नद्यस्संदमानः. नदी एकदा सागराला मिळाली की ती सागरच होऊन जाते, ती पुन्हा नदी रूपाने उरतच नाही. तसा हा भगवंतामध्ये हा भक्त इतका विलीन होऊन गेला आहे. आणि म्हणून भगवंतसुद्धा त्याला वचन देत आहे, इष्टोसी मे दृढमिती. दृढ हे माझं वचन आहे. ततो वक्ष्या, आणि म्हणून तर तुला मी एवढं सगळं सांगितलं, ततो वक्ष्यामी ते हितम, तुझ्या कल्याणाचं, तुझ्या हिताचं मी सांगतोय, तुझ्या श्रेयसासाठी, तुझ्या पारलौकिक वैभवासाठी मी हे सगळं एवढं बोललो, हे सगळं तुझ्यासाठी सांगितलं आहे. आणि म्हणून ततो वक्ष्यामी ते हितम.
आता पुढचा श्लोकही महत्त्वाचाच आहे, पण तो आता पुढच्या भागात बघूया. मन मना भवमद भक्तो मद्याजी मान नमस्कुर, ह्याचा अर्धा भाग आता आपण 9व्या अध्यायात पाहिला होता. पण त्याचा पुढचा भाग काय आहे, त्याच्यामध्ये सुद्धा भगवंतांची प्रतिज्ञा कशी आहे, त्यांचं जे वचन आहे ते ठाम वचन आहे. आमच्यासारखं डळमळीत नाही, आज असं बोललं उद्या म्हणायचं मी तसं बोललोच नाही, असलं नाही आहे. भगवंतांचं हे वचन आहे ते अतिशय स्थिर आहे, अतिशय पवित्र आहे, अतिशय ठाम आहे. त्यामुळे त्याचा अभ्यास म्हणजे 64 श्लोक आज झालेत, आता 14 श्लोक राहिलेत, ते पुढच्या काही 2-3 भागामध्ये होतील पूर्ण आणि भेटणार आहोत आपण. त्यापूर्वी एक थोडंसं सांगते की आपलं हे 3-4-5 सेशनमध्ये 4 सेशनमध्ये होईल बहुतेक सगळं आता पूर्ण. पण मध्ये अजून एक चांगली एक आनंदाची गोष्ट अशी सांगायची तुम्हाला की आद्य जगद्गुरू शंकराचार्य याच्यावर ज्या माझ्या प्रवचनमाला आहेत त्या आता लवकरच मी यूट्यूबवर अपलोड करणार आहे. बहुतेक 1 ऑगस्टला करीन, 1, 2, 3, 4 किंवा श्रावण महिन्यात कधीतरी अशा अपलोड करणार आहेत. म्हणजे मध्ये जरी थोडीशी गॅप पडली तरी तुम्हाला हे बघता येईल. आणि शंकराचार्यांचं जीवन तर अद्भुत आहे, विलक्षण आहे आणि प्रेरणादायी आहे, मार्गदर्शक आहे. त्यामुळे त्यालाही तुम्ही असाच उत्तम प्रतिसाद द्याल जसा भगवद्गीतेला दिला, तसंच शंकराचार्यांवरच्या त्यांचं जीवनचरित्र, तत्त्वज्ञान, स्तोत्ररचना याच्यावर 4 दिवसाची प्रवचनमाला आहे, ती अपलोड करूया आपण आणि भेटूया लवकरच. हे 4 श्लोक म्हणूया आज घेतलेले. ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यन्त्रारूढानि मायया तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादात् परां शान्तिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम् इति ते ज्ञानमाख्यातं गुह्यात् गुह्यतरं मया विमृश्यैतदशेषेण यथेच्छसि तथा कुरु सर्वगुह्यतमं भूयः शृणु मे परमं वचः इष्टोऽसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितम्. असे 64 श्लोक झाले. प्रार्थना घेऊया. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनै योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. गीता माता की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.